नमस्कार, मी ॲडव्होकेट विकास जाधव. राज्यातील 15,155 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याच्या संदर्भात राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून हालचाली सुरू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या मतदार याद्या चा प्रोग्राम जाहीर केलेला आहे. वास्तविक पाहता राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा प्रोग्राम अतिशय चुकीच्या पद्धतीने जाहीर केलेला आहे. कारण 15/4/2026 रोजीची डेडलाईन तारीख डिक्लेअर केलेली आहे. वास्तविक पाहता 15/4/2026 रोजीपर्यंत 18 वर्ष पूर्ण असलेल्या मतदारांना मतदार यादीत समावेश करून घ्यावा आणि ती विधानसभेची मतदार यादी घ्यावी अशा पद्धतीचा निर्देश दिलेले आहेत. तथापि राज्य निवडणूक आयोगाने हे निर्देश देत असताना त्यांचे जे ऑनलाईन मतदार नोंदणीचे जे सर्व्हर आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. 15/4/2026 रोजी ऑनलाईन सर्व्हरवर 2007 व 2008 साली जन्मलेले म्हणजे ज्यांची वय वर्ष 19 आणि 20 वर्षे पूर्ण झालेले आहेत त्यांची देखील नावाची नोंदणी होत नव्हती. म्हणजे 2008 नंतर 2007 पूर्वी जन्मलेल्या मुलांचाच त्या मतदार यादीमध्ये समावेश केला जात होता आणि ते सर्व्हर मागच्या 2 दिवसात अपडेट केलं. म्हणजे 2007 आणि 2008 साली जन्मलेल्या मुलांचं मतदार यादीत समावेश हे व्हावा अशा स्वरूपाचं सॉफ्टवेअर जे आहे ते अपडेट मागच्या 2 दिवसात केलंय. म्हणजेच राज्य निवडणूक आयोगानं या चालू तारखेपर्यंत ज्यांची मतदार यादीत नोंद होते अशा मतदारांचा समावेश करणं गरजेचं आहे. म्हणून तशा स्वरूपाची मागणी आम्ही राज्य निवडणूक आयोग, निवडणूक अधिकारी आणि त्याची प्रत जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिलेली आहे. एकंदरीत जर सर्व परिस्थिती पाहिली तर राज्य निवडणूक आयोग किंवा राज्य सरकार हे ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेत असताना कसल्याही स्वरूपाचं गांभीर्य नाही त्यांच्याकडे असं यावरून दिसतंय. तसं पाहिलं तर SIR प्रणाली म्हणजे मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रिया सुरू आहे. ती प्रक्रिया मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रिया सुरू असताना ह्या जुन्याच मतदार यादीवरून ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याचा घाट घालणंच हे मुळात चुकीचं आहे. पण तरी सुद्धा नव मतदारांना, तरुणांना मतदानापासून वंचित ठेवण्याचं कारण काय हा प्रामुख्याने प्रश्न आहे. कारण तरुण मतदार हा सरकारच्या विरोधी आहे, मानसिकतेचा आहे. त्यामुळं तरुणांना ह्या मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट कारस्थान राज्य सरकारच्या मदतीनं राज्य निवडणूक आयोग करते असा माझा स्पष्ट आरोप आहे. म्हणून मी राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र देऊन विनंती केलेली आहे की मतदार नोंदणीचा कार्यक्रम अगोदर जाहीर करा आणि नंतर मतदार यादी प्रसिद्धीकरण करा. नाहीतरी ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पावसाळ्यात होणार नाहीतच किंवा कोणती कारणं घालून आपण पुढे ढकलत आलेलाच आहात. अनेक वर्षापासून प्रशासक नेमणुकी ठेवलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्त्व निवडणूक आयोगाने राज्य सरकार देत नाही हे स्पष्ट आहे. परंतु जर तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच आहेत तर पारदर्शकपणानं मतदार याद्या तरी किमान कराव्यात अशी आमची मागणी आहे. त्यामुळं माझी निवडणूक आयोगाला या माध्यमातून विनंती आहे की आपण मतदार याद्या करत असताना तरुणांना, पात्र मतदारांना म्हणजे ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा मतदारांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही. कारण ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रियामध्ये त्रुटी असल्यामुळे हे 2 वर्ष ज्यांचं 18 वर्ष पूर्ण होऊन देखील 2007 आणि 2008 मध्ये जन्मलेल्या मतदारांचा त्यामध्ये समावेश झालेला नाही हा त्यांच्यावर अन्याय. प्रत्येक गावामध्ये जर असे 50-60 मतदार जर तुम्ही वंचित ठेवत असाल तर 15,155 गावामध्ये किती मतदार वंचित राहणार आहेत याचा विचार राज्य निवडणूक आयोगानं करावा अशी माझी या निमित्तानं विनंती आहे. धन्यवाद.